एस.टी. महामंडळ अंतर्गत मेगा सरळ सेवा भरती प्रक्रिया ही राबवली जाणार आहे. यामध्ये 17,450 पेक्षा जास्त जागांसाठीची ही पदभरती प्रक्रिया पाहू शकता. जी पदे आहेत, चालक असेल, त्याचबरोबर वाहक, सहाय्यक, लिपिक, मेकॅनिक आहे, फिटर आहे, इलेक्ट्रिशियन आहे, वेल्डर, शिपाई अशा विविध पदांसाठीची ही पदभरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. या संदर्भात महत्त्वाची अपडेट प्राप्त झाली आहे. एस.टी. महामंडळाअंतर्गत 17,000 पेक्षा जास्त जागांसाठीची मेगा भरती पदभरती प्रक्रिया पुढच्या महिन्यापासून याबाबतची जी प्रक्रिया आहे हे सुरू होणार आहे. याबाबतची अपडेट प्राप्त झाली आहे. डिटेलमध्ये जाणून घेऊयात. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संदेश नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर डिटेलमध्ये पाहून घेऊयात. ती जाहिरात जी आहे उपलब्ध झाली आहे. जाहिरात नाही, आपण पाहू शकता एस.टी. महामंडळ अंतर्गत जी अपडेट प्राप्त झाली आहे की यामध्ये 17,450 जागांसाठीची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. तर याबाबतची अपडेट डिटेलमध्ये पाहून घेऊयात. पाहू शकता या ठिकाणी ही जी अपडेट आहे, MSRTC ST जॉब्स रिक्रुटमेंटसाठीची भविष्यात येणाऱ्या 8,000 नवीन बसेससाठी मनुष्यबळाची अत्यंत आवश्यकता असल्याने कंत्राटी पद्धतीने 17,450 जागा या भरल्या जाणार आहेत. 17,450 जागा या कंत्राटी पद्धतीने भरले जाणार असून यामध्ये चालक आहे, त्याचबरोबर सहाय्यक, यानंतर पाहू शकता वाहक पदासाठी ST रिक्रुटमेंट ST साठीची भरती प्रक्रिया ही राबवली जाणार असून येत्या 2 ऑक्टोबरला त्याची निविदा प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती परिवहन मंत्री तथा ST महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक, ST महामंडळाचे जे अध्यक्ष आहेत सध्याचे प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली आहे. आणि या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून राज्यातील हजारो बेरोजगार तरुण तरुणींना रोजगार उपलब्ध होणार असून पाहू शकता 30,000 रुपये इतकं किमान वेतन त्यांना मिळणार आहे. त्याचबरोबर या संधीचा पुरेपूर फायदा होतकरू तरुण तरुणींना घ्यावा असं आवाहन परिवहन मंत्री तथा ST महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले आहे. आता जर ही अपडेट पाहिली तर महत्त्वाचं काय आहे याच्यामध्ये पाहू शकता. पहिलं जो अपडेटमध्ये म्हटलंय कंत्राटी पद्धतीने, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता जर कंत्राटी पद्धतीने ST महामंडळाची भरती प्रक्रिया होणार असेल तर याला 100% विरोध जो आहे, विद्यार्थी असतील त्याचबरोबर सरळ सेवा समन्वयक जे आहे, स्पर्धा परीक्षा समन्वयक जे असते समिती आहे, यांच्यामार्फत सुद्धा यासाठी विरोध होऊ शकतो की कंत्राटी पद्धतीने ही पदभरती प्रक्रिया न राबवता यामध्ये पाहू शकता नियमित पद्धतीने ही पदे भरली जावीत, अशी त्यांची अपेक्षा जी आहे, अशी मागणी असू शकते. या पद्धतीने सध्या जी आपल्याकडे माहिती उपलब्ध झाली आहे यानुसार ST महामंडळाअंतर्गत 17,450 जागा 100% भरले जाणार आहेत. विविध संवर्गांमध्ये असतील, चालक, सहाय्यक, लिपिक आहे, मेकॅनिकल असेल, फिटर असेल, त्याचबरोबर इतर जे आहे यामध्ये शिपाई असेल. तर या सगळ्यासाठी 17,450 जागा या 100% आहेत. मात्र कंत्राटी पद्धतीने हा शब्द त्यांनी बोलताना जे ST महामंडळाचे अध्यक्ष जे आहेत यामध्ये पाहू शकता, यांनी बोलताना असं म्हटलंय प्रताप सरनाईक यांनी, कंत्राटी पद्धतीने ही पदभरती प्रक्रिया राबवली जाईल. हा महत्त्वाचा मुद्दा होणार आहे. पाहू शकता कंत्राटी पद्धतीने ही पदभरती प्रक्रिया न राबवता सरळ सेवा नियमित पद्धतीने ही पदे भरावीत, अशी मागणी पाहू शकता विद्यार्थी करू शकतात. तर याला विरोध 100% होणार आहे. विरोध करणं सुद्धा आवश्यक आहे, कारण कंत्राटी पद्धतीने ही पदे न भरता सरळ सेवा पद्धतीने नियमित पद्धतीने ही पदे जी आहेत भरणं आवश्यक आहे. आता नक्की पुढची अपडेट आपल्याकडे प्राप्त होणार आहे. ST महामंडळाचा जो आकृतीबंध आहे, कोणत्या पदासाठी किती जागा असतील हे सुद्धा माहिती लवकरच आपल्याकडे उपलब्ध होईल. तर 2 ऑक्टोबर म्हणजे पुढच्या महिन्यापासून ही सरळ सेवा भरती प्रक्रिया राबवण्यासाठीची प्रक्रिया याबाबतची निविदा प्रक्रिया सुरू होत आहे. तर ज्या काही अपडेट्स मिळतील त्या सगळ्यात अगोदर प्राप्त करण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर हाईप करायला विसरू नका. धन्यवाद.